नमस्कार. अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या समोर आली आहे. म्हणजे काय, आजपासून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 921 कोटी रुपयांची पीक विमा जमा होण्यास यादी चेक करा. राज्यातील पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एक मोठा आणि अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आला आहे. नुकत्याच आलेल्या बातम्यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 921 कोटी रुपयांची नुकसान भरपाई जमा करण्यास प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरपाई टप्प्याने दिली जात आहे. यात शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज केला असेल तर आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे ठरले जाणार आहेत. पीक विमा भरपाई प्रक्रिया थेट डीबीटीद्वारा खात्यात पैसे. पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई त्याच्या शेतीची नुकसानीच्या प्रकारानुसार आणि प्रमाणावरच निश्चित केली जाते. अनेकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही रक्कम थेट आणि पारदर्शक पद्धतीने दिली जाते. पेमेंट पद्धत ही रक्कम थेट डायरेक्ट डेबिट ट्रान्सफर प्रणालीद्वारा शेतकऱ्यांच्या आधार संकलित बँक खात्यात जमा केली जाते. फायदे: पारदर्शक पैसे थेट शेतकऱ्यांच्या जमा होतात, त्यामुळे कोणतेही मध्यस्थ नसतो. भ्रष्टाचार नुकती मानवी हस्तेपेक्षा कमी उरलेल्या भ्रष्टाचार टाळला जातो. वेळीची बचत: शेतकऱ्यांना सरकारी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारायची गरज पडत नाही. तुमचे नाव पीक विमा लाभार्थी यादीत आहे का असे तपासा. तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला तुमच्या दाव्याची स्थिती तपासणी असेल तर तुम्हाला खाली 2 सोप्या आणि अधिकृत पद्धती वापरू शकता. कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधा. तुमच्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याकडे लाभार्थी यादीची अधिकृत माहिती उपलब्ध असते. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुमचे नाव यादीत आहे की नाही हे विचारू करू शकता आणि जमा झालेल्या रकमेची माहिती मिळवू शकता. वेबसाईट तपासणी: ऑनलाईन स्टेटस चेक. राज्य सरकारच्या कृषी विभागात किंवा पीक विमा योजनेचा उद्या PM फसल बीमा योजना अधिकृत पोर्टल भेट द्या. पोर्टलवर तुमचा अर्ज क्रमांक, ॲप्लिकेशन नंबर किंवा आधार क्रमांक टाकून तुम्ही तुमच्या स्टेटस ऑनलाईन तपासू शकता. चुकी माहिती मिळेल. होणारा घोळ टाळण्यासाठी शेतकऱ्यांना नेहमी अधिकृत तोंडाकडून माहिती घ्यावी. आपली नाव यादीत आहे की नाही खात्रीशी करावी. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.